मॉर्निंग पब्लिक, पुन्हा एकदा नव्याने पार्ट 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही 2 ब्लॉग्स मध्ये खूप एन्जॉय केले असतील गोव्याचे आणि आज देखील 100% जाम मजा घ्याल आणि आम्ही पण खतरनाक मजा करणार आहोत. कारण आम्ही आज गोव्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे जे चर्च वगैरे झाला, ओल्ड गोवा, तरी पण 2-3 बीच, म्हणजे ज्या गोष्टी आहेत सगळ्या आज टोटल फिरणार आहोत. आणि प्लस गोष्ट म्हणजे आज आम्ही एकदम कडक भरपूर रील्स सारे अपलोड करणार आहोत. तुम्हाला दाखवतो बाई लोक काय करतात. जस्ट आमचे आंघोळ वगैरे झाले, दुपारचे 12-12:30 झाले आणि आता नाश्ता टाईम आहे. दीपेश भाई नुसता, दीपेश भाईची बात म्हणजे खावा प्यायला नुसता उरून बराचा बस, तिला काही फिरायची काय झालेलं आहे. हा बाईनी 20,000 दिले आणि ते सगळं वसूल करत झालं आहे. आमचा खूप बाई सागर भाईची बातच वेगळी आहे. कडक कडक ड्रायव्हिंग करायला भाई एक्सपर्ट, भाई कुकिंगला एक्सपर्ट. आम्हाला वाटतं आम्हाला ओला बिलायला लावायची 4-5 गाड्या सागर भाईला द्यायला लागते, प्लस कुकिंग स्टार्ट करावं लागेल. जाताना ड्रायव्हर यो बोलतो पण नाही, आपण देणार नाही याला गाडी, विषयच नाही याला गाडी देवा. ऋतिबाई बघा, ऋतिबाई अजून पण आमचा आंघोळ करतो. रूम तुम्ही बघू शकता आमचे एकदम कडक 2 BHK फ्लॅट घेतला आहे मी इथे रेंटवर. तुम्हाला बाहेरचा सीन पण दाखवतो, मॉर्निंग सीन. हे 2 रूम्स आहेत आमचे, मस्त कडक काम आहे. हा बाहेरचा सीन, बाल्कनी बघा आमची बघू शकता, विथ स्विमिंग पूल. स्विमिंग पूल फक्त आम्हाला पर्सनलला भेटला, पब्लिक स्विमिंग पूल आहे. सो वेट अँड वॉच दाखवतो तुम्हाला स्विमिंग पूल पण. मस्त आज भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत. माझ्या चॅनलवर जो कोण नवीन असेल तो आधी सबस्क्राईब करून घ्या. पब्लिक फायनली आम्ही रूममधून निघलेलो आहोत आणि आता चाललोय आम्ही गोव्याचं चर्च बघतो, ओल्ड गोवा बघतो, काय काय आहे तिकडे. व्हिडिओमध्ये बरेच वेळेला बघितलेलं आहे, बरेच जणांचे स्टेटस. आता मी स्वतः जाऊन बघतो, तुम्हाला पण दाखवू. व्लॉगला कंटिन्यू करा. सगळ्यांचा आउटफिट बघा कसा आज एकदम डॅशिंग. सूरज भाई बघा, दीपेश भाई पण आज फॉर्मला आहे. सागर भाई त्याचं टेन्शन होतं मला, बोल आवडत ड्रेसिंग मार मग बाईला गाडी चालवत. ऋतिक भाई अजून ऑन फायर झालं नाही. बाई सांगतो मी गोव्याचंच कपडे घालीन, तर नवीन कपडे आणले तर सगळं रूमवर ठेवलं ना, तर नवीन कपडे घ्यायचं बाईला. पैसा बोलतं ना भाई, भाई पैसा हो तो क्या कुछ नहीं हो सकता है. ऋतिक भाईला पगोदा कपडे घेतो इथे मग बाईला पसंत कपडे नाही. आणि मी जातो गॅलरीची जरा बॅग बघतोय, बॅग वगैरे घेतो. आय थिंक या शॉपमध्ये बॅग असेल, बघू बॅग बघतो या शॉपमध्ये भेटते बॅग. बाई मिळते तिथे बॅग नाही भेटली, स्वतः बघू कलंबूर सर्कलला आहे तो बोलतो बॅग. मला तिथे बॅग वगैरे घेतो. गाड्या अशा येतात काय बंडा ब्लॉकच्या नाही, आता उरून नाही व्हायची वारी. आता काय सगळ्या गाड्या चालतात कडक. बघू चला डायरेक्ट आता कलंबूर सर्कलला तो तिथे भेटूया आपण. ओके बघू. ऋतिक भाईला आता फायनली एक शॉप भेटले. बघू गोव्याचे कार्गो पॅन्ट कसे आहेत ते बघू आता. बघू आणि मला पण बॅग पाहिजे, बॅग भेटते बघतो. देखते अभि भाई थोडा ऋतिक भाई गेले शॉपिंग टाईम. मला बॅग घेता, बॅग घेतला एकदम कम्फर्ट एकदम फायनली गोवावाला म्हणून वाटेल मी स्वतः बॅग बघतो. आता आम्ही आलो स्टारबक्सला कॉफी गोवाला. स्टारबक्स गोवा तिथं 10 रुपयाचा 5 रुपयाचा कधी पिऊन जीव झाले प्रत्येक. आता हे बघा स्टारबक्सचं सगळं झालं बघा. आता यांनी सांगताना फक्त बघा स्टारबक्सची कॉफी लागते जरा. जस्ट आता रूम आम्ही चहा घेतलेलं 2 कंटिन्यू 14 दिला. आता इथं स्टारबक्सला 350-400ची कॉफी पिवा लागला. स्टारबक्सची वाईब देखो भाई. स्टारबक्स मध्ये एवढी डे असते. आम्ही कस्टमर आलो ते आम्हाला जरा फालतू खाणं पटेल नाही. 300-400 स्टारबक्सला ठेवायला का बॉयचं. पण आता कसं ऑलरेडी शॉप तर द्यायला यायला आपण थोडासा शॉप पण करतो. ऋतिक बाय ऋतिक बाई कसा. माय गॉड सर हाऊ कॅन या यो हां स्टारबक्स. ओ माय गॉड सही हो स्टारबक्स. कोणी तर फॉरेनर बसला काय तर भाई सगळं आपणं बच्चे देखो भाई. काढाग रे भाई कसे बघा एकदम मॉडर्न सगळं वगैरे. पुढच्या वर्षी लॉन्च करत आणि सुरत सोडला तर 4 पोरी बघा लगेच. देखो हे बच्चे याला इसको हेवी खाना पडते टिकावर मजबूत. याची मापाची पोर भेटणं बघा मुश्किल आहे. दोघं तर कॉफी घेतल्या 2000च्या कॉफ्या. चांगला पैसा सोडून आता याचं नाव वगैरे लिहितील मस्त. इन्स्टा आय डी आपल्या म्हणजे नावा लिहून चुत्या म्हणत आपल्याला कॉफी घेतल्या. फोटो करायची दादा ऋतिक भाईने चुरा केला. प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ. 400ची कॉफीची काशी घातली.
को पैसा बर्बाद पहन तू आम्ही सगळे कॉफी पिवा लागले बाई नुसता फोटो फोटो 1 फोटो 2 फोटो 50 फोटो तरी बाई ये देखिए दुनिया का 8वां अजूबा, ये दुनिया का 12वां अजूबा है 12वां इकडे 400 तो वाटलं गेला दीपेश भाईला दया आली दीपेश भाईने विचाराने दिला त्याला फोटोच्या नांदात म्हणून बोलता कॉफी पिवाले फोटो काढू नका. स्टारबक्स वाली पण असं होती हे कोणला आणलेला 1 फोटो 2 फोटो 100 फोटो काढलं काय बोलणार त्याला चार्जर पुरा केलं लक्षात ठेवा पहिल्यांदा आल्या वासा असता का स्वप्न आहे आमच्या पातल्यान आमचे थांबा मी करलं ना शूट पातल्यान आमचे स्टारबक्सच्या कॉप्या प्यायच्या पातल्यान की बाई काय तुझं म्हणणं आहे पातल्यान वाटायचं का गाई ना का आपली नाही इकडे ना गाई ना कसा काय गाई ना का आम्ही आता स्वतःची फ्रेंचायझी चालू करणार आहोत झाटबक्स आणि त्याचा जो ओनर आहे ऋतिक कोराटकर काउंटर यालाच म्हणत आहे हा इथे ऋतिक कोराटकरचा फोटो आहे ऍक्च्युली बघायला आम्ही आता स्टारबक्सला आम्हाला थोडासा माझा याची पुढे काही येवाची गरज नाही 1700 शैली डाब्या गेलो तो फुल खावाला काही एक तुम्हाला गोष्ट सांगायला विसरलो मी स्टारबक्स बद्दल सागरबाईचं 2 वर्षापासून स्वप्न आहे का स्टारबक्सची कॉफी आहे ते पातल्या सगळ्यांना वाटायची त्यासाठी आज त्याने स्वतःने एक्सपिरियन्स दिला स्टारबक्सचा आणि तो समाजला काही पातळीवर द्यायसारखी आहे आपल्याला जमणार नाही स्वतः बाईचा ड्रीम पण आम्ही 1 वर्षात पूर्ण करणार आहोत बरोबर ना सगळे आमच्या गावामध्ये पातळवल्या चौऱ्यांना स्टारबक्सची कॉफी सागरबाईच्या बड्डेला नेक्स्ट बड्डेला डन ना डन सो देखते चलो अभी आगे स्टारबक्स तो खत्म हो गया सो बाय ब्रो जाऊ पुढे बघू डायरेक्ट आता ओल्ड गोवा वगैरे बघतो 2-3 आहेत त्या गोष्टी बघण्यासारख्या इथे स्पॉट आहे ब्रो हाय नाही बाईला रागेल बाई अरे माँ चुदी पर बता रहे हो काही नाही तरी स्टारबक्सचा बादशाह ऋतिक भाई नुसता फोटो भाई काय बोलू याला आता विषय नाही नुसता फोटो ना सो अब भी भाई लोग हम पहुंच गए अपने ओल्ड गोवा में चर्च में जातो क्राउड पब्लिक बघा अशी पब्लिक लोकेशन आपण मस्त एकदम भारी लोकेशन आहे कारण आता गोव्यामध्ये एवढी गरमी आहे तरी इथे थोडासा नॉर्मल थंडावा आहे कारण की झाडं वगैरे आहेत विचार करा ही चर्च किती वर्षापासूनच्या असेल कडक आतापर्यंत बंद वाटते आम्हाला वाटतं बाहेरूनच शूट करायला लागेल आणि जावं लागेल कला बंद आहे ते आम्हाला पण माहिती नाही बंद बघू थोडा शूट करतो आणि मग निघतो इकडे फोटोशूट सारे मस्त आम्हाला लोकेशन भेटले भाई बघा कडक इथं फोटोशूट वगैरे करतो बघू आता कसं थोडासा फोटोशूट सागर भाई नुसता फोटो काढायची पुढं भाई कडक काम व्हायचा खूप क्राऊड आहे हा तरी पण ऑफ सीझन आहे तरी क्राऊड आहे तेच आम्ही जर याला आलो असतो आपले क्रिसमसच्या ब्रेडला तर एकदम उभा राहायला पण जागा नसते भाई लोक आपण देखो बाईला इथं बनवला आहे कॅमेरामॅन हे भाई लोकांनी ठीक आहे चलताय फायनली आम्ही गोव्याच्या चर्चमध्ये जाऊन आलो बंद होते मग तो बाहेरच आम्ही थोडासा शूट केला आता भरपूर असे बीच वगैरे आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत ते बघतो आणि सगळ्या फिरतो हर चीज की वाईब लेणे भाई अख्खा गोवा फिरायचा उद्या आम्ही गोवा सोडणार होतो पण आम्हाला असं वाटत नाही अजूनपर्यंत गोव्याच्या सगळ्या गोव्याला काय काय आहे ते सगळं फिरून झालंय तो पूर्ण गोवा बघायचा आहे आम्हाला अख्खा गोवा सबस्क्राईब करा हा भाई तुम्ही आपल्याला स्किप अजिबात करू नका तुम्ही कंटिन्यू राहा कारण एकदम कडक मजा घेणार कडक मला गॅलन टाकासाठी बॅग लागते स्वतः बघू इथे कुठे आलो आपण स्वाल्स गोवा शॉपिंग सेंटर स्वतः बघा इथे बॅग बघतो भेटते का एक पोराला विचारतो बोला हवं आहे का बघू आता मस्त बॅगची शॉपिंग करतो कडक मार्केटचा विषय नाही आय थिंक इथे बॅग्स आहेत बघू थांबा चेक करतो बॅग आहे का आपल्या टाईपची बॅग तर काय पसंत नाही आली बघू तोपर्यंत गन्ना पितो कारण आता इथं ना जाम गरमी कडक गरमी आहे गन्ना विभाग अशा पोळी मेहनत करण्यात येऊ आमचा बाई
हवाता खाली काम करते बिचारे केवढ्या मेहनत करतात बघा. आता बघू गन्ना बिन्ना पितो करायचा. गन्न्याचा रेट पण आता इथं 50 आहे. हां काय चालता हे शॉपिंग करायचं आहे का कोणला बाई या कपड्याची तुझ्या सगळं शॉपिंग करायला जावतात. बस कमी रेट आहे मला वाटलं काय आहे तरी 100 रुपये सांगा मला वाटला. कारण कालचं आम्ही आईस्क्रीमचे खाल्लेलं 10 रुपयाची आईस्क्रीमची अवकाळ होती ना 150 द्यावी येते. बाईचा गंधा एकदम मस्त लो बजेटवाला आणि भारी मस्त बिंदास आहे येऊ शकतो आम्ही. आता आम्ही इमाकुलला चाललोय जिथे सिम्बा मूवीची शूटिंग झाली होते. माझा साईड आहे भाई आम्ही आता सिम्बा बनायला चाललोय. बघू चला आधी तुम्ही तिथे गेला दाखवतो. तिथे पण 4-5 रील्स आम्ही बनवू 100% यावर गॅरंटी आहे. तर डायरेक्ट आता तिथे आपण भेटूया. सिम्बाची शूटिंग होती तिथे. गेलेले गाईज आम्ही आता इमाकुल चर्चला पोहोचलेले आहोत. येताना चुकून नो एंट्रीमध्ये गाडी पडली आणि आमचे 500 रुपयाचे तब्बल गोवा पोलीसवाले लावले आहेत. सो हा बघा इमाकुल चर्च. इथे सिम्बा मूवीची शूटिंग झाली होती आणि आता हे नवीन सिम्बा आले आहेत. आला रे आला सिम्बा आला. आमचं नशिबावर या ना खराब ना काय बोलायचं. आम्ही जाया काय फिरायला गेलो ना आमच्या सोबत काही ना काही पण असते. आता 500 पोलिसावर खाली शून्य मिळणार आमचं. हा बघा इमाकुल चर्च. इथेच ती शूटिंग झाली होती सिम्बा मूवीची. ते टायमाला असं तर कमी मजा आली असती. थोडासा मला बी सीन भेटला असता मूवीमध्ये. चुप बिल्कुल चुप. हिम्मत कैसे होई तेरी मुंह खोलने की. हे क्या नया चीज आहे रे काय रे फोटोशूट झाली भारी आहे. हा आहे बा सिम्बा स्क्वेअर म्हणे संबा झाला आया बी फोटोशूट लगे चालवला. बच्चे लोक आमचे टाइमपास नाही खोटी नाही काम में 0-0 फोटोशूट करा. इकडे बघू शकता फक्त तेच फोटोशूट चालू आहे ऑल पर्सन सगळ्या लोकांचा. एवढी वाईब नव्हती इथे. सो फक्त आम्ही जो प्लेस बघितला शूट झालेला तिथला आणि 1-2 फोटो क्लिक केले आणि डायरेक्ट निघलो. कारण की गोव्याला भरपूर अशा गोष्टी फिरण्यासारख्या आहेत. सो आता मग सगळ्याच गोष्टी बघून घेतो आम्ही. सगळे प्लेस बघतो कुठल्या प्लेसवर काय आहे. या प्लेसवर एवढी वाईब नाही आली आम्हाला. सो आम्ही लगेच निघलो. जास्त टाईम वेस्ट नाही. कारण आय थिंक उद्याचा आमचा लास्ट दिवस असेल. म्हणजे मूडवर आहे आमचे किती दिवस राहायचा की स्वतःची कार येतात. तरी पण आमचं म्हणजे कॅल्क्युलेशन उद्याचा लास्ट दिवस ठेवायचा आहे आणि नंतर महाबळेश्वरला जायचं आहे. सो बघतो आता ज्या गोष्टी आज कुठल्या कुठल्या घेता येतील त्या घेतो. आणि रात्री भाई बिग डॅडीचा शो पण तुम्हाला दाखवणार आहे. ब्लॉगला अजिबात स्किप करू नका कंटिन्यू करा. बघा डायरेक्ट 2-3 लाख रुपये जिंकायचं ना आपल्याला. सो चला आता इकडे निघतो. आता डायरेक्ट बघू ठरवतो कुठे कुठल्या तरी बीचवर जायचं आहे. त्या बीचचं नाव बी विसरलो. हे कुठल्या बीचवर जायचं आहे आता आपले आगोडा बीचला चालू आहे. आगोडा बीच तर डायरेक्ट तिथे भेटू. आता पोहोचलो आम्ही आगोडा फोर्टला. इथे काहीतरी किंगफिशरचा विषय आहे. सो बघू इथे नंतर जाऊन बघतो. आधी फोर्टला जातो कारण त्यांचं वाटतं की 6 टायमिंग आहे. जवळ जाता किती 5 वाजता करा 5:30 झाले. 6 वाजून चालू आहे. अजून जेवलो पण नाही. अजून फोर्ट बघतो किल्ला वगैरे तो बघून घेतो. नंतर मग इथे काय किंगफिशरचा काही कार्यक्रम आहे तिथे आम्ही मस्त व्हिजिट देतो. आगोडा फोर्टमध्ये फायनली आम्ही एंट्री केले. काहीतरी इथे 9 ते 5:30 पर्यंत टायमिंग आहे. काहीतरी तिकीट वगैरे घ्यायचा विषय बघू. तिकीट घ्यायला गेलं वाटतं आतमध्ये एंट्री करायला. हा हे तिकीट आपण मस्त बनवले. बघू जाऊ तिकीट वगैरे घेतो आणि आतमध्ये एंट्री करतो. पहिला बघूच आहे तिकीट किती. एंट्री करायचे तिकीट वगैरे आम्ही काढलेले आहेत. पर पर्सन 25 रुपये आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिकीट आहे. फुकाट काही भेटत नाही. बघू हा बघा म्हणजे रस्ता स्वतः आतमध्ये एंट्री करतो. यो गाड याला तिकीट वगैरे काहीतरी दाखवतो बघा. आपल्या देशाची शान आपल्या भारताचा तिरंगा कसा फडकतो बघा. कडक कडक. हा किल्ल्याचा मॅप आहे. कोणा समजत नसेल तर हा मॅप बघा आणि त्या हिशोबाने वरती चढा. आम्हाला ऑल माहिती आहे म्हणून आम्हाला मॅपची गरज नाही. तुमच्यासाठी मॅप दाखवला तो. बाई लोक कशी चाललेत बघा की सावकाश. विचार करा सकाळी फक्त आम्ही मॉर्निंगला अंडा आणि ब्रेड खाल्ला होता. त्याच्यानंतर आम्ही काहीच खाल्लेलं नाही अजूनपर्यंत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कंप्लीट करायच्या म्हणून अजून जेवलो देखील नाही. एक तास जेवायला गेला. फक्त स्टारबक्सची कॉफी पिलेली बस. आता बघू सगळं कॅप्चर करून घेतो जे जे काय आहे ते आणि नंतर याच्यानं डायरेक्ट मस्त लंच करतो. आतमध्ये शूटला परमिशन आहे का आपल्याला माहिती नाही आहे. मी जेवढं शूट करता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करतो. अजून मला काही दाखवतो बघा. आम्ही एकदम नॉर्मल चालतो. नाहीतर यांचे चालाचे वांदे बघा मोठे घाबरे चालायला लागले. असू दे ना भाई उतरायचं काय नाही. हार्ड विषय आम्हाला वाटतं नॉर्मल. लोक तरी घाबरे चालते बघा. फायनली आता मस्त आहे तो वरती आलो. तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. वेट अँड वॉच. 0 मिनिटं व्ह्यू दाखवतो. 0 मिनिटं. रोज बाईला आमच्या जिथे गेला तिथे कॅमेरामॅनच बनावं लागतं. इथं बघा आता आया कॅमेरामॅन बनवले.
सुरज भाई नुसतं कॅमेरामॅन बनते. त्याचा फोटो काढायला कोणी नाही आहे. कडक मजा केली, मस्त जाम रील्स बनवल्या, फोटोशूट केला बाई. रील्स पण आपल्या मस्त इंस्टाला परतील. इंस्टाला सगळे रील्स बघा, लाईक करा तिला पण. कोणाकडे ID माझी नसेल, कोणी फॉलो नसेल केला तर मिस्टर 6 वर जा आणि ते माझ्या इंस्टा ID ला पण फॉलो करा आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. बघा त्याच्यावर पण भरपूर साऱ्या रील्स अपलोड केल्यात. कॉमेडी आहे, सॅड आहे, त्या बघायला देखील तुम्हाला खूप मजा येईल. आणि आपल्या चॅनलला लगेच फॉलो, लाईक सगळं कमेंट करून टाका. साप तोरा फोरा हे गोव्याच्या व्लॉगमध्ये सगळं काय बोलतात ते सगळं रेकॉर्ड ब्रेक झालं पाहिजे. 10K सबस्क्राईब आपलं कंप्लीट करायला थोडंच बाकी राहिलं. फायनली अख्खा दिवस फिरून थकले आम्ही. आता जाणार रूमवर. पुन्हा जो जेवलो नव्हतो, मग थोडासा लाईट नाश्ता करतो कारण नाईटला आम्हाला जायचं आहे बिग डॅडीला. आणि बिग डॅडीचा विषय कसा असतो, 2 का 2.5 हजार काहीतरी घेताना अनलिमिटेड खाना. जरा आता लाईट नाश्ता करता बाई लोक. मग डायरेक्ट अनलिमिटेड 2,000 रुपये पडते फिटवाचा ना. जरा पोटाला आता 2,000 रुपये पे केल्या. तो डायरेक्ट निघतो, तर डायरेक्ट मस्त रूमवर भेटू आपण. बाय. नाईटला बिग डॅडीमध्ये घाला आणि मस्त गोव्याचे एक शर्ट घेतला बाई. पिशवी दिली कशी बघा, जसा रस्त्यावर उठून घेतले. आता मस्त बाई शर्ट घालतो. टर्बोची एक 6 पॉकेट पॅन आणले ती घालतो आणि फुल डान्सिंग. फायनली सर्वजण आम्ही एकदम टाकाटक रेडी आहोत बिग डॅडीमध्ये जाण्यासाठी. माझा आजचा बघू शकता आउटफिट एकदम हॉट बॉय मिस्टर निखिल बाबरे. हा ड्रेस शर्ट जस्ट घेतला मी मस्त बिग डॅडीमध्ये जाण्यासाठी. सो आता आम्ही चाललोय बिग डॅडीमध्ये. सो सगळे टाकाटक आहेत, फुल डान्सिंग करण्यासाठी. अनलिमिटेड खाणं आहे, ते खाण्यासाठी चाललोय. मस्त 2 हवी एंट्री घेतली. आमची सूरजबाईचा आउटफिट बघू शकता तुम्ही. ओ माय गॉड, ग्रुपचा छावा आहे आमचे तो सूरजबाई. आमचा फोटोग्राफर आहे तो. सगळं फोटो आमचा तोच शूट. बॅक साईड. ओ माय गॉड, कडक सगळे एकदम टकाटक चकाचे तयार झाले. आता बघा भाई, आमचा डान्स तुम्ही बघितला नसेल, एकदम स्टँडर्ड प्रोफेशनल डान्स आहे सगळे. असं ते भाई कडक. ये देखो हमारा अक्षय कुमार. ये अक्षय कुमार का आउटफिट है. ओ माय गॉड, ओ सागर भाई फॉर्मला आहे. स्वतः डायरेक्ट निघतो मस्त. डायरेक्ट जाऊ बिग डॅडीमध्ये आणि तिथून शूट स्टार्ट करतो. कंटिन्यू करा भाई लोक. आज डान्स आमचा बघा कसा दासू डान्स आहे. ती बाई आणि सागरबाई गाडी पार्क करण्यासाठी गेल्या आणि पार्किंगला इथून डायरेक्शन त्यांचं आहे. 2 किलोमीटर आपली गाडी तिथे बुक होण्यासाठी जाते. त्यानंतर त्यांचं माणसं आपल्याला ड्रॉप करतो. सो त्यांचा वेट करतो. हा बघू शकतो तुम्ही बिग डॅडी. असं झालं आतमध्ये जातो कधी आणि एन्जॉयमेंट करतो कधी. बघू आता डायरेक्ट मस्त आतमध्ये गेल्यावर तुम्हाला शूट दाखवतो. कारण आतमध्ये काय आहे ते आम्हाला माहिती नाही, फर्स्ट टाइम चाललो. बाई सॉबी आता आतमध्ये एंट्री करता बाई लोक. ओके, आतमध्ये मोबाईल वगैरे शक्यतो परमिशन नाही आहे. बघू जरा इथे जरा व्लॉग घेता मी सगळे देखते. एंट्री झालेली आहे आमची. सामान सांगतात कसं काय ते आयडेंटिटी घेत आहे आमची. आणि बाबू काय आमचा भाई थकले कौशान. बघू आता काय कसा का पुरं जास्त ज्या शूट करता येईल ते आम्ही दाखवू तुम्हाला. आपण जर जरा 10-15 मिनिटं लागतील म्हणून तुम्ही कॅश आणा. 2 मिनिटांत मोकलं व्हाल. UPIला जरा 15-20 मिनिटं लागतात. तोपर्यंत जरा सॉन्ग ऐकू बाई. सॉन्ग बी बघा ना कशी वाजवणार आहे ती पण बघा. सो बघू शकता एकदम सुपर सॉन्ग. एकदम सायलेंट सॉन्ग चालू आहे. म्हणजे आतमध्ये वाटतं मोबाईल यूज करून देत नाही. रेस्टॉरंटला वगैरे वाटतं करता येते पण गेमिंग आहे तिथे यूज करून देत नाही. सो इथे मला ते दाखवायला भेटणार नाही. फक्त खावा बिवाला तुम्हाला दाखवता काय त्यांना डान्सिंग दाखवायला दाखवता. बाकी बघू तुम्ही कंटिन्यू करा व्लॉगला भाई. आता जस्ट एंट्री केले आपली ओळखीवर. आपल्याला 2,050 मध्ये एंट्री आली तरी 4,500 वाटते काय आहे आपले म्हणजे बाबूचे शेअर. 250 मध्ये पर पर्सन आमची एंट्री झाली. सो बघू आता पाहिलो बघा सगळं वेटिंगला बसल्या. कॅश काउंटर आहे, पेमेंट केला आपण. पाहिलो सगळं बघा आता इथे आहेत. बघतो बाई कुपन द्यायला कोण आहे बघ. ओके, भेटू डायरेक्ट आतमध्ये. लंच वगैरे करू शकतो आपण. 10,000 रुपये दिले आम्हाला काम आहे बघ. अनलिमिटेड खाना. कौरा भी खा दवर मूड दवर खा. अनलिमिटेड खाना. सूरज भाई आता उरून पडते. बहु कौरा खाते काही बी. राडा चालू नसतो. जेवता सागरबाई दारच भरली.
सागर भाई सोबत मोळे झाला मोळे कृती बाईक बघा कसा कसा वावते गौशा 2000 रुपये पिटवीत लावल्या वसूल वसूल बाईने जेवू मटन बिटन घाला आता बाई सलाद सलाद गाईज आमची गोव्याची जर्नी तर संपलेली आहे. स्वतः इकडे निघतो डायरेक्ट आता जाणार आहे आम्ही महाबळेश्वर. सो रूम आम्ही चेकआउट करतो एकदम दासो रूम था आणि कुमार भाईने खूप आम्हाला चांगली सर्व्हिसेस दिली. आता सगळे बघा कसे बॅगा वगैरे घेऊन निघलेले आहेत. स्वतः आम्ही रूम सोडणार आहोत. हा भाई आहे जो रूम्स वगैरे एकदम मस्त लो बजेटमध्ये अवेलेबल करून देतो. तुम्ही त्याचा कार्ड वगैरे मोबाईल नंबर मेन्शन करणार आहे. तुम्ही बिंदास त्याला फोन करा आपलं नाव सांगा एकदम प्रॉपर डिस्काउंट करून देईल भाई. बरोबर ना भाई. आणि आम्ही गोवा सोडतोय. सगळे बॉईज लोक कसे निघाले बघा. ऍक्च्युअली आता कंटाळलो भरपूर गोवा फिरूया डायरेक्ट मस्त महाबळेश्वरला भेटूया. बाय.